नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 50 गावरान कोंबडी पालन खर्च आणि उत्पन्न। बघा, 50 गावठी कोंबड्या पाळण्यासाठी तुम्हाला किती भांडवल लागेल किंवा किती खर्च येईल, त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न किती भेटेल। थोडक्यात 50 गावठी कोंबड्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी रोजचं नियोजन कसं असेल, त्यांना खाद्य किती लागेल, त्यांच्यापासून तुम्हाला पिल्लं किती भेटेल किंवा रोजचं तुम्हाला काय काय नियोजन करावं लागेल, कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी करावी लागेल, तसंच या ठिकाणी लाईट, लसीकरण, खाद्य असेल, खुराक असेल किंवा शेड असेल, असं भरपूर नियोजन आहे किंवा भरपूर खर्च आहे। तो संपूर्ण खर्च, उत्पन्न आणि निव्वळ नफा अशी संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे आणि आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती दररोज आणत असतो। सोबतच आपण लवकरच शेळी पालन, बोकड पालन आणि कोंबडी पालन यासाठी फ्रीमध्ये मोफत ट्रेनिंग प्रशिक्षण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण आणणार आहोत। त्यासाठी प्रत्येकाने आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवलं तर येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजचे पोहोचत राहतील आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओची अपडेट भेटत राहील। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला 50 गावरान कोंबडी पालन जर करायचं असेल तर सर्वप्रथम त्यासाठी भांडवल काय लागेल हे आपण या ठिकाणी बघूया। मग बघा, जर आपल्याला 50 गावरान कोंबड्यांचं पालन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक सरासरी 400 ते 500 स्क्वेअर फूट शेड आपल्याकडे असणं गरजेचं आहे, बरोबर। मग आता 400 ते 500 स्क्वेअर फूट जर तुम्हाला शेड बनवायचं असेल तर तुम्हाला साधारणतः जरी तुम्ही बघायला गेलात, जर एक शेड बनवायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला खाली सिमेंटचा कोबा असेल, साईडनी पक्की जाळी असेल आणि वरती सिमेंट पत्रा असेल, म्हणजे अशा टाईपचं तुम्हाला एक चांगलं शेड बनवायचं असेल तर एक सरासरी 50,000 ते 1,00,000च्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो। आता शेड तुम्ही किती मॉडिफाय करशाल किंवा किती साधं करशाल ह्यावरती तुमचा खर्च या ठिकाणी पुढं मागं होऊ शकतो, शेडचा खर्च। त्यानंतर आपल्याला आपल्या शेडच्या आजूबाजूला 4-5 गुंठे तरी कमीत कमी या ठिकाणी काय करायचं आहे, 6 किंवा 8 फूट जाळीचं कंपाऊंड करून घ्यायचं आहे शेडच्या चारी बाजूने आणि त्यामध्ये सुबाबळ असेल, शेवगा असेल किंवा मग तुम्हाला जे योग्य झाडं वाटेल त्या ठिकाणी तुम्ही आपल्या फार्ममध्ये लावायचे आहेत। जर तुम्ही सुबाबळ किंवा शेवगा लावत असाल तर अतिउत्तम, कारण की जो पाला, पिकलेले पानं जेव्हा खाली पडतील तर कोंबड्या ते पानं खाद्य म्हणून त्यांचा वापर करेल आणि जे पानं खाली पडतील आणि सडतील त्यापासून जे किडे तयार होतील ते देखील कोंबड्या खाद्य म्हणून त्याचा उपयोग करेल। म्हणजे बघा, झाडं लावायची आहेत त्यापासून तुम्हाला सावली पण भेटेल, शेवग्याची झाडं असेल सावली भेटेल, प्लस तुम्हाला शेवग्यांचं उत्पन्न पण भेटेल, सोबतच तुम्हाला तुमच्या कोंबड्यांचं खाद्य पण भेटेल। म्हणजे असं 26 या ठिकाणी तुमचं चारी बाजूनी पैसा वसूल होणार। त्यानंतर आता 50 कोंबड्या, आता आपला हेतू काय आहे की बरेच लोक अंड्यांसाठी पाळतात, बरेच लोक पिल्लांसाठी पाळतात आणि बरेच लोक कटिंगसाठी पाळतात। आता बघा, आपण ही जी चर्चा करतोय ही कटिंगसाठी करतोय, म्हणजे कोंबडीपासून अंड्यापासून पिल्लू, पिल्लापासून मोठी कोंबडी आणि मग तिला आपण विकायचं आहे आणि तिला विकल्यानंतर आपला जो आहे तो आहे प्रॉफिट। मग बघा, जर आपण अंदाजा केला तर आपण जर कोंबडी खाली बसून जर कोंबडी खाली अंडे ठेवून जर आपण पिल्लं काढली तर आपल्याला या ठिकाणी खूप टाईम लागू शकतो, कारण की त्यावेळेस कोंबडीचा जो खुडूक काळ आहे तो हा खूप दीर्घकाळ असू शकतो, बरोबर। त्यामुळं काय होतं की बरेच लोक काय करतात की इन्क्युबेटरला या ठिकाणी अंडे लावत असतात, बरोबर। आपण ती पण पद्धत वापरू शकता, पण आपण काय करणार, नैसर्गिकरित्या डायरेक्ट आपण कोंबडी खाली अंडे ठेवून त्यापासून पिल्ले काढणार आणि त्यापासून आपण आपलं उत्पन्न घेणार। मग बघा, त्यासाठी तुम्हाला कोंबडीचं सायकल जे असतं किंवा जो काही तिचा हे गणित असते समजणं खूप गरजेचं आहे। जसं की बघा, कोंबडी सर्वप्रथम अंडे देणार, ती सुरुवातीचे 20-21 दिवस ती अंडे देते, त्या 20-21 दिवसानंतर ती 20-21 दिवस त्या अंड्यांना उभवते, त्यातून पिल्लं बाहेर काढते, म्हणजे यामध्ये गेले सरासरी 40 दिवस आणि त्यानंतर ती 2-2.5 महिने पुढचे त्या पिल्लांना या ठिकाणी सांभाळत असते। म्हणजे बघा, 1.5 महिना
अंड्यातून पिल्लं बाहेर काढण्यासाठी आणि पुढचे 2 महिने त्यांना सांभाळण्यासाठी असा संपूर्ण जो कार्यकाळ आहे तो आहे 3.5 महिन्याचा. आपण मग या ठिकाणी काय करायचं आहे, 4 महिन्याचा हा कार्यकाळ आपण पकडून चालायचा आहे. मग बघा, जर 4 महिन्यामध्ये कोंबडी या ठिकाणी पिल्लं मोठं करून या ठिकाणी सोडून देते, बरोबर, आणि ती पुन्हा अंड्यावर येते. मग वर्षात असतात किती, 12 महिने. म्हणजे टोटल 12 महिन्यामध्ये 4-4 महिन्याचे आपले 3 बॅच या ठिकाणी निघते. मग बघा, आता एक बॅचचा आपण हिशोब जर लावला, बघा एका वेळेस कोंबडीखाली आपण 15 ते 20 अंडे ठेवली, त्यामधून आपली काही अंडे खराब झाली, काही पिल्लं मेली, आणि किती जरी नाही म्हणलं तर आपण प्रत्येक कोंबडी मागं 10च पिल्लं काढली, आपल्याकडे आहेत 50 कोंबड्या, बरोबर. 50 कोंबड्या आहेत आणि प्रत्येकी मागं आपण फक्त 10 पिल्लं काढली, तर आपल्याला पहिल्या 4 महिन्यामध्ये आपल्याकडं 500 पिल्लं असतील, बरोबर. पहिल्या 4 महिन्यामध्ये काय होईल, अंडं भेटेल, अंड्यापासून पिल्लू भेटेल, पुढचे 2 महिने कोंबडी त्याला सांभाळाल, अशी आपली 500ची बॅच तयार होईल. त्यानंतर कोंबडी पुन्हा अंड्यावर येईल, पुन्हा अंडा देईल, पुन्हा पिल्लू, आणि पुन्हा या ठिकाणी 2 महिने सांभाळून पुन्हा अंड्यावर. म्हणजे बघा, या ठिकाणी आपण जर पहिल्या बॅचचा हिशोब लावला तर आपल्याकडं पहिल्या बॅचमध्ये आपल्याला 500 पिल्लं भेटली. आता एक कोंबडीचं पिल्लू या ठिकाणी 1 ते 1.5 किलो होईपर्यंत सरासरी 3 ते 4 किलो खाद्य या ठिकाणी खात असतं एक पिल्लू. मग आपल्याकडे आहेत 500, आपण जर प्रत्येकी 4 किलो जर खाद्य दिलं तर आपल्याला 2000 किलो खाद्य या ठिकाणी लागेल. पण आपण जे कोंबडी पालन करतो आहे ते कसं बंदिस्त नाही, तर अजिबात बंदिस्त नाही, तर आपण संपूर्ण या ठिकाणी अर्धबंदिस्त कोंबडी पालन करतो आहे. म्हणजे जसं की सकाळचे 7-8 वाजतील किंवा दिवस उजडेल त्यावेळेस आपण आपले पक्षी आपल्या कंपाऊंडमध्ये मोकळे झाडाच्या सावलीत चरायला सोडून द्यायचे. आणि त्यानंतर या ठिकाणी जेव्हा पण संध्याकाळ होईल किंवा अंधार पडेल, 6-7 वाजतील किंवा अंधार होईल, त्यावेळेस तुमच्या कोंबड्या आपोआप तुमच्या शेडमध्ये जाऊन बसेल किंवा तुम्ही शेडमध्ये या ठिकाणी ठेवून द्यायच्यात. म्हणजे बघा, दिवसभर ज्या तुमच्या कोंबड्या आहेत ह्या तुमच्या झाडाखाली किंवा तुमच्या शेडमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा चारा लावा. सुबाबळा असेल, शेवगा असेल, त्याचं पानं खातील, किंवा तुम्ही तुमच्या कंपाऊंडमध्ये या ठिकाणी जर उकिरडा केला तर उकिरड्यावरची किडे खातील. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शेडमध्ये किंवा बांधावरती सुबाबळ, तुती, शौरी असेल, शेवगा असेल, असे वेगळे झाडे लावा. त्याचप्रमाणे मेथी घास असेल, तसंच या ठिकाणी पालक असेल, किंवा तुमच्या शेतामध्ये जो पण खराब भाजीपाला असेल, हॉटेलचं वेस्टेज असेल, किंवा मग माशा BSF असेल, असं अनेक प्रकारचं तुम्ही घरगुती खाद्य तयार करू शकता, ज्यामुळे तुमचा जो खाद्य खर्च आहे या ठिकाणी 50 ते 60% या ठिकाणी तुम्ही कमी करू शकता. आता जर तुम्हाला खाद्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर अगोदरच मी खाद्याबद्दल एक संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही फक्त मला टाका की कोंबडी पालन खाद्यावरती व्हिडिओ बनवा, किंवा तुम्हाला ज्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तो टॉपिक मला कमेंट करून सांगा. मग बघा, या ठिकाणी आपल्याकडं एका बॅचमध्ये 500 पिल्लं होते, ज्यांना आपल्याला 2000 किलो खाद्य लागणार होतं. त्या 2000 खाद्यापैकी आपण 1000 किलो किंवा 50% खाद्य या ठिकाणी घरीच तयार केलं, म्हणजे आपला 50% खाद्य खर्च या ठिकाणी कमी झाला. आता उरलं फक्त आपल्याकडं 1000 किलो खाद्य त्यांना लागेल एका बॅचसाठी. मग आता 1000 किलो खाद्य जर आपल्याला लागते आणि आपण त्यांना 32 रुपये किलो आपल्याला मार्केटमध्ये खाद्य उपलब्ध आहे. म्हणजे बघा, 32 गुणिले 1000 किलो आपण हिशोब लावला तर 32,000 रुपयाचं खाद्य आपल्याला 4 महिन्यामध्ये किंवा एका बॅचसाठी किंवा 500 पक्ष्यांसाठी 50% खाद्य किती लागेल, तर 32,000 रुपये आपल्याला विकतचं खाद्य लागेल, बरोबर. त्यानंतर जर आपण हिशोब लावायला गेलो तर या ठिकाणी बघा, आता त्यानंतर बघा, आपलं ही जी पहिले 4 महिन्याची बॅच झाली होती तिचा आपण खाद्य खर्च बघितला. त्यानंतर पुन्हा कोंबडी अंड्यावर येणार, पुन्हा पिल्ले, आणि पुन्हा त्यापासून पक्षी. आता पुन्हा सेम 500 पक्षी भेटणार. त्या 500 पक्ष्यांना आपल्याला 32,000 रुपयाचं, म्हणजे 50% खाद्य आपण घरगुती, 50% विकतचं. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 32,000 खर्च येणार. आणि त्यानंतर सेम 4 महिन्यानंतर म्हणजे 8 महिने झाल्यानंतर पुन्हा आपण तिसरी बॅच काढणार, तिला पण आपल्याला 32,000 रुपये या ठिकाणी खाद्य खर्च लागणार. म्हणजे बघा, एका वर्षात असतात 12 महिने आणि 4-4 महिन्यामध्ये आपण 500-500च्या अशा 3 बॅच काढल्या. म्हणजे आपल्याला भेटले 1500 पक्षी, आणि 1500 पिल्लामागं आपल्याला जो खाद्य खर्च आला आहे तो आला आहे 96,000 रुपये विकतचा खाद्य खर्च. म्हणजे पुन्हा बघा,
प्रत्येकाला आपण 50% खाद्य घरगुती दिलं, 50% विकतचं दिलं, म्हणजे टोटल आपला खर्च आला 96,000 रुपये. आणि आपले जे काही मोठे पक्षी होते त्यांचा जर आपण हिशोब लावला तर बघा, आपल्याकडे होते मोठे पक्षी 55, जे की 50 कोंबड्या होत्या आणि 5 कोंबडे होते. जर आपण बघायला गेलो तर हे जे मोठे पक्षी आहे, जर तुम्ही एक कोंबडी घ्यायला गेला, एक अंड्यावरची डायरेक्ट कोंबडी घ्यायला गेला आणि एक डायरेक्ट मोठा कोंबडा घ्यायला गेला, तर कोंबडा तुम्हाला सरासरी 600-700 पर्यंत चांगल्या प्रतीचा कोंबडा या ठिकाणी भेटून जाईल. आणि जर तुम्ही डायरेक्ट अंड्यावरची कोंबडी घ्यायला गेलात तर तुम्हाला एक सरासरी 400-500 रुपयापर्यंत एकदम चांगली अंड्यावरची कोंबडी, गावरान कोंबडी या ठिकाणी भेटून जाईल. बरोबर. मग बघा, या ठिकाणी जर तुम्ही मोठ्या पक्ष्यांचा जर पूर्ण वर्षभराचा खाद्य खर्च काढायला गेलात तर एक सरासरी त्यांना दिवसाला 100 रुपयाचं खाद्य या ठिकाणी आपण दिलं तर 365 गुणिले 100 आपण हिशोब लावला, म्हणजे वर्षभरात असतात 365 दिवस आणि 365 दिवसांचा 100 रुपयांनी हिशोब काढला तर 36,500 रुपये आपल्याला मोठ्या पक्ष्यांसाठी खाद्य खर्च या ठिकाणी लागेल. त्यानंतर आपण यांना काय करणार, यांना देखील 50% घरगुती खाद्य, ज्यामध्ये जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, शेवगा, सुबाबळ, पालक, मेथी, किडे असेल, सडलेला तुमचा भाजीपाला असेल, खराब भाजीपाला असेल, किंवा तुमच्या फार्ममध्ये तुम्ही जरा उकेडा करत असाल तर उकेड्यावरची किडे असेल, असं संपूर्ण तुम्ही घरगुती खाद्य बनवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ॲझोला पण लावू शकता आणि विविध प्रकारचं खाद्य तुम्ही या ठिकाणी कोंबड्यांसाठी बनवू शकता. बरोबर. आता त्यानंतर आपण हे संपूर्ण खाद्याबद्दल बघितलं. आता मेन जो मुद्दा आहे की त्यांना रोग कंट्रोल करणं. बरोबर. मग आता रोग जर कंट्रोल करायचा आहे तर त्यांना वेळच्या वेळी साफसफाई, लसीकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, आता जर एक साधारण जर बघायचं गेलं तर एक कोर्सुलिन TH नावाचं एक फवारणी येते किंवा औषध येतं, जे तुम्हाला तुमच्या फार्मवरती 10 ते 15 दिवसानंतर या ठिकाणी प्रत्येक वेळेस फवारायचं असतं. ज्यामध्ये तुमच्या फार्मवरती की जे काही जंतू असेल किंवा माशा असेल या ठिकाणी मरून जातील किंवा तुमचं आजार येण्याचं प्रमाण अतिशय कमी होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही 10-15 दिवसाच्या आसपास प्रत्येक वेळेस फवारणी नक्की करत जा. सोबतच या ठिकाणी तुम्ही लसीकरण, आता लसीकरण कसं करायला पाहिजे तर लसीकरणाबद्दल देखील मी एक सविस्तर संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग बघा, जर तुम्ही लसीकरण करत असाल तर लसीकरणाला एक सरासरी आपण अंदाजे या ठिकाणी 20,000 रुपये खर्च पकडला आहे. आता जितका पण जेवढा खर्च आहे आणि जितका पण आपल्याला उत्पन्न आहे हे संपूर्ण आपण वजाबाकी करून आपण शेवटला तुम्हाला एक क्लिअर निव्वळ नफा आपण नक्की सांगणार आहोत. बरोबर. पण स्टेप बाय स्टेप अगोदर आपण बघून घेऊया काय काय खर्च लागला आणि शेवटला आपण बघूया की आपल्याला नफा किती शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बरोबर. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक नक्की करा. मग बघा, लसीकरणाचा आपण खर्च बघितला 20,000 रुपये आणि त्यानंतर आपण इतर खर्च बघितला 20,000, म्हणजे ज्यामध्ये तुमची साफसफाई आली, तुमची फवारणी आली, त्याचप्रमाणे तुमचा छोटा मोठा खर्च आला. त्यानंतर प्रत्येक महिन्याला 500 रुपये आपण लाईट बिल पकडलं, ज्यामध्ये आपलं 6,000 लाईट बिल आलं, म्हणजे टोटल खर्च आपल्याला या ठिकाणी 46,000 रुपयाच्या आसपास आला. मग आता आपण आपल्या पूर्ण वर्षभराचं अगोदर आपण उत्पन्न बघूया. त्यानंतर आपण महिन्याकाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला किती रुपये महिना पडला किंवा महिन्याला आपलं उत्पन्न किती भेटलं याचा अंदाज काढूया. मग बघा, 1500 पिल्लं होती, ज्यामध्ये आपले सर्व तर काही कोंबड्या किंवा सर्व तर काही कोंबडे निघणार असं नाही आहे. काही कोंबड्या निघतील, काही कोंबड्या निघतील. मग बघा, जर 1500मधून आपण 40% कोंबडे पकडले आणि 60% कोंबड्या पकडल्या तर बघा, 40% कोंबडे म्हणजे 600 आपल्याला जर एक अंदाजे कोंबडे भेटले तर आपल्याला 3,60,000चे कोंबडे राहतील. म्हणजे कसे, जर 600 रुपयाला आपण एक कोंबडा विकला आणि 600 कोंबडे आहेत तर 600 गुणिले 600 3,60,000 रुपये आपल्याला फक्त कोंबडे विकून आपलं उत्पन्न भेटते. त्यानंतर 60% आपल्याला या ठिकाणी कोंबड्या भेटणार आहेत, जे की होतील 1500 40% म्हणजे 900 कोंबड्या आपल्याला या ठिकाणी भेटतील. बघा, 900 कोंबड्या आणि एक कोंबडी आपण 400ला विकली. मग बघा, 900 गुणिले 400 बरोबर 3,60,000 रुपये कोंबड्या विकून देखील आपल्याला भेटेल. म्हणजे बघा, 600 कोंबडे 600ने आपण विकले 3,60,000, 900 कोंबड्या 400ने आपण विकल्या 3,60,000 रुपये. असे टोटल आपण जर यांची बेरीज केली तर 7,20,000 रुपये आपल्याला हे पक्षी विकून आपल्याजवळ शिल्लक राहिलेले आहेत.
आता त्यामधून आपण आपला एक एक खर्च स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वजा करत चालूया। मग बघा 7,20,000मधून सर्वप्रथम आपण या ठिकाणी वजा करूया 96,000 पूर्ण वर्षभर 3 बॅचमध्ये पिल्लांसाठी लागलेला खाद्य खर्च। मग बघा 96,000 आपण वजा केला। त्यानंतर मोठ्या पक्ष्यांना 36,500 रुपये खाद्य खर्च आलता, तो आपण वजा केला। त्यानंतर 20,000 लसीकरण, त्यानंतर 20,000 साफसफाई किंवा इतर खर्च वजा केला। त्यानंतर 6,000 रुपये लाईट बिल, तो देखील आपण वजा केला। असा संपूर्ण जेव्हा आपण खर्च वजा करूया त्यावेळेस या ठिकाणी जर आपण अंदाज लावला तर बघा या ठिकाणी 5,41,000 रुपये आपल्याजवळ निव्वळ नफा या ठिकाणी शिल्लक राहतोय। जर आपण वरचे 41,000 रुपये या ठिकाणी सोडून दिले, जे की आपल्या गाडीचं पेट्रोल असेल किंवा मग आपली मरतूक कधी जास्त झाली किंवा आपल्याला विक्रीसाठी अधिक खर्च आला किंवा मग कधी आपल्या फार्मवरती आपल्याला डॉक्टर आणावा लागला, असा जो काही खर्च आपल्याला लागेल तो संपूर्ण खर्च आपण वरचे 41,000 रुपये आणखी वजा करून टाकूया, बरोबर। म्हणजे एक राऊंड फिगर अमाऊंट आपल्याजवळ 5 लाख रुपये शिल्लक राहते। मग बघा आपण एका वर्षामध्ये 3 बॅच काढल्या आणि फक्त 50 कोंबड्यांपासून आपण 5 लाख रुपयाचं वर्षाकाठी उत्पन्न घेतलेलं आहे। जर आपण महिन्याचा हिशोब लावायला गेलो तर बघा 5 लाख भागिले 12ने आपण भागाकार केला तर बघा या ठिकाणी एक सरासरी जी रक्कम आपल्यासमोर येते, ती जी रक्कम येते या ठिकाणी बघा जर 5 लाख भागिले तर बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस भागाकार करूया त्यावेळेस प्रत्येक महिन्याला आपल्याला या ठिकाणी 41,000 रुपये प्रत्येक महिन्याला निव्वळ नफा किंवा आपल्याला प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे बघा फक्त 50 गावरान कोंबड्यांपासून आपण 3 बॅच काढल्या, 1500 पिल्लं काढली आणि सर्व खर्च वजा करून आपल्याला प्रत्येक महिन्याला 40,000 रुपये कशा प्रकारे भेटू शकता ह्याचं गणित आपण या व्हिडिओत बघितलं। मित्रांनो, गावरान कोंबडी असेल किंवा बोकडपालन असेल किंवा शेळीपालन असेल किंवा मग गाय म्हैस शेळीपालन किंवा शेतीसंबंधी अनेक व्यवसाय असेल, असे संपूर्ण व्हिडिओ आपण दररोज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकत असतो। जर तुम्हाला आपले दररोजचे व्हिडिओ असेच बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। आणि मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक नक्की करा। सोबतच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला कोंबडी पालन सुरू करायचं आहे तर ते कशासाठी सुरू करायचं आहे किंवा तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुम्हाला कोणत्या व्यवसायाची माहिती पाहिजे, हे सर्वांनी मला काय करायचं आहे आत्ताच्या आत्ता लगेच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब प्रत्येकाने करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। सोबतच मित्रांनो, एक तुम्हाला महत्त्वाची सूचना की तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा कोंबडी पालन सुरू करण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची माहिती अगोदर घ्या। कारण की काय होतं, बऱ्याच वेळा अनेक लोक या ठिकाणी अर्धवट माहिती घेतात आणि त्यानंतर खूप मोठी गुंतवणूक करतात, नंतर त्यांना खूप मोठं नुकसान होतं। त्यामुळे मी प्रत्येकाला नेहमी सांगत असतो, जितकं सोपं आहे तितकं सोपं पण नाही आहे आणि तुम्हाला वाटतं तितकं अवघड पण नाही आहे। जर तुम्ही संपूर्ण गोष्टी या ठिकाणी अनुभव घेऊन अभ्यास करून जर करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। त्याच्यामुळे मी प्रत्येकाला नेहमी सांगत असतो, छोट्या लेवलपासून सुरुवात करा आणि तुम्ही तुमची स्वतःच्या अगोदर माहिती घ्या, स्वतः तुम्ही माहिती काढा आणि तुमच्या जबाबदारी कोणताही निर्णय तुम्ही घ्या। कारण की जेव्हा तुम्ही तुमची स्वतःच्या अगोदर माहिती घेत असाल तर या ठिकाणी तुमचं रिस्क या ठिकाणी कमी होत असतं। त्याच्यामुळे प्रत्येकाने अगोदर माहिती घ्या, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, माहिती घ्या आणि मगच कोणता निर्णय घ्या। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। धन्यवाद।